तुम्ही स्वतःला कमी लेखता का? किंवा ही गोष्ट मला जमतच नाही, हे माझ्याकडून होतच नाही, किंवा लोक तुमचा आदरच करत नाही, असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच लोक तुमचा अजिबात आदर करणार नाही. जर तुम्हाला स्वतःबद्दल आदर नसेल आणि तुम्ही स्वतःला जर स्वीकारलं नसेल तर खरंच लोक तुमचा आदर करणार नाही. पण या सगळ्यातून बाहेर येऊन जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारता किंवा स्वतःला स्वीकारता किंवा स्वतःतले गुण दोष स्वीकारता, त्यावेळेस तुम्ही स्वतःचा आधी खूप स्वतःबद्दल आत्मविश्वास किंवा रिस्पेक्ट करता, आदर करता, त्यावेळेस लोक तुम्हाला नक्की स्वीकारतात आणि तुम्ही यशाच्या मार्गावरती नक्की जाता. जर तुम्ही स्वतःला जसे आहात तसे जर स्वीकारलं तर नक्कीच तुमच्यामध्ये खूप चांगले बदल घडू शकतात आणि तुम्हाला वाटणारी प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होऊ शकते. कारण आपण जेव्हा स्वतःला पॉझिटिव्ह ठेवतो, सकारात्मक ठेवतो, तेव्हा आपला आत्मविश्वास वाढत असतो आणि जेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो तेव्हा आपण खूप चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये करू शकतो. आणि हे जर सगळं तुम्हाला असं वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर नमस्कार, मी विजया, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी माझ्या चॅनलवर मेकअप, ब्युटी, स्किन केअर, त्याचबरोबर लाईफस्टाईल रिलेटेड नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते आणि ते बघण्यासाठी अगदी फ्री आहे. फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरायचं नाही. आजच्या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारचा मेकअपचा व्हिडिओ किंवा स्किन केअरचा व्हिडिओ मी बनवलेला नाही. आज मी जो व्हिडिओ बनवते तो एका खास विषयी किंवा मी माझ्या आयुष्यामध्ये स्वतःमध्ये काहीतरी बदल केलेले आहेत आणि तेच केल्यानंतर मी ज्या गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे तेच तुमच्याबरोबर आज मला शेअर करावं असं वाटतंय, म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. कारण ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेल्या, ह्या प्रत्येक गोष्टी प्रत्येकाच्या बाबतीत सारख्याच घडत असतात, पण याच्यामध्ये काहीशे बदल आपण केले तर नक्कीच आपल्या गोष्टी आयुष्यामध्ये खूप सकारात्मकतेने बदलतात आणि आपण एका यशाच्या टप्प्यावर नक्की जाऊन पोहोचतो आणि इच्छित अशा गोष्टी आपल्यासोबत नक्कीच घडू शकतात. तर नक्की आपण काय बदललं पाहिजे? वेगळं असं काहीच बदलायचं नाहीये. तुम्हाला स्वतःबद्दल पहिला तर आदर केला पाहिजे. तुम्ही जर तुमचा आदर केला नाही तर तुम्ही इतरांकडून ती अपेक्षा ठेवूच शकत नाही आणि लोक जर तुमचा अनादर करताय तर त्यातही चूक तुमचीच आहे की ती संधी तुम्ही त्यांना देऊ देताय. कारण लोकांनी जर आपला रिस्पेक्ट केला नाही ना तर त्यावेळेस आपण काय होतो की आपण खचत जातो, डिमोटिवेट होतो आणि आपल्या वाटणाऱ्या गोष्टी आपण अजिबातच करत नाही. त्यामुळे नंबर 1 तर स्वतःचं स्वत्व जपा. तुम्ही जे काही आहात, जसे आहात, रंग, रूप, आकार, या सगळ्या गोष्टी तुम्हाला परमेश्वराने दिलेल्या आहेत त्या पहिल्या तर स्वीकारा आणि त्याच्या जर नंतर तुम्हाला असं वाटलं याच्यामध्ये काही दोष आहे किंवा हे चुकीचं आहे तर त्याच्यामध्ये बदलण्याचा नक्की प्रयत्न करा. पण पहिलं तर सगळ्यात आधी तुमच्यामध्ये चांगलं काय आहे या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. कामामध्ये त्याचा जास्तीत जास्त वापर करून तुमचा स्वाभिमान किंवा आत्मविश्वास तुम्ही वाढवू शकता आणि तुमची कामं खूप छान पद्धतीने होऊ शकतात. बऱ्याचदा काय होतं की आपण आपल्या कामामध्ये किंवा आपण जिथे ज्या समूहात काम करतो त्यावेळेस आपण काय करत असतो, दुसऱ्याशी आपली तुलना करत असतो आणि त्याच्याशी तुलना करून आपण आपल्यावरच सेल्फ डाऊट घेत असतो, स्वतःचा आदर न करणं. आणि तसं केल्याने आपल्या आयुष्यामध्ये निगेटिव्हिटी येते, जी नकारात्मकता आपण ज्याला म्हणतो ती येते आणि आपली कामं अजिबातच आपल्या मनासारखी होत नाही. आता ते न करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा एखाद्या समूहामध्ये तुम्ही लीड करत असाल किंवा लीडर असाल त्यावेळेस तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्ही सगळ्यात जास्त तुमच्या गुणांचा वापर जास्त केला पाहिजे आणि त्याचबरोबर तुमच्या सहकाऱ्यांच्या गुणांचा सुद्धा किंवा त्यांच्याकडे असणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून त्या कामाला खूप चांगल्या पद्धतीचं स्वरूप देऊ शकता. पण जर तुम्ही स्वतःवरतीच आत्मविश्वास दाखवला नाही, स्वतःवरतीच सेल्फ डाऊट घेतला तर नक्कीच तशा गोष्टी होणार नाही आणि लोक सुद्धा तुमचा आदर करणार नाही आणि तुम्हाला सतत सतत चुकीचं वाटत जाणार आणि ह्या गोष्टी चुकीच्याच होतात ते असं वाटत जाणार. आणि जर कोणी तुमचा अनादर करते असं तुम्हाला वाटतं त्यावेळेस तुम्ही त्याचा फरक तुमच्यावरती होऊ द्यायचा नाहीये. तुम्ही तुमच्या कामावरती एकदम लक्षपूर्वक ते काम केलं तर तुमच्या गोष्टी नक्कीच आयुष्यामध्ये खूप छान पद्धतीने पूर्ण होऊ शकतात. याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. आपण कशाही पद्धतीने काम केलं ना तर लोक आपल्याला नावं ठेवणारच आहेत. एका वडिलांची आणि मुलाची आणि गाढवाची गोष्ट तुम्ही ऐकलीच असेल की ज्याच्यामध्ये
ते घडं पाठीवर घेतलं तरी बोलतात, त्याच्या पाठीवर मुलाला बसवलं तरी लोक बोलतात. म्हणजे लोक कोणत्याच बाजूनी आपल्याला स्वीकारत नाही. फक्त आपल्याला माहित असलं पाहिजे की आपल्याला नक्की करायचं काय आहे, आपलं इच्छित ध्येय कोणतं आहे आणि त्यापर्यंत आपल्याला कसं पोचायचं आहे हे आपलं आपणच ठरवलं पाहिजे. कारण परमेश्वराने प्रत्येकाला सारखी वेळ आणि सारखी बुद्धी दिलेली आहे, पण त्याचा वापर तुम्ही कोणत्या पद्धतीने करताय याच्यावर गोष्टी सगळ्या अवलंबून असतात. आणि बऱ्याचदा काय होतं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक टाइम असा येतो की जो आपल्या मनासारखा नसतो, जो आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नसतात. त्यावेळी आपण फक्त हाच विचार करायला हवं की गोष्टी मनासारख्या होण्यासाठी ह्या गोष्टी आपल्या मनाविरुद्ध होतात, म्हणून आपण त्याच्यामधून तलाखून सलाखून बाहेर पडत असतो. आणि नक्कीच जर त्याच्यामध्ये तुम्ही ठाम राहिलात आणि तुमच्यावर विश्वास ठेवलात तर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये ज्या काही गोष्टी घडणार आहेत त्या नक्कीच तुमच्या मनासारख्या घडू शकतात. तर याच्यामध्ये आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह राहणं, सकारात्मक राहणं. म्हणजे काय, सकारात्मक राहायचं म्हणजे नक्की काय करायचं? सतत सकारात्मकच विचार केल्याने गोष्टी चांगल्या घडत नाही, पण सकारात्मक विचार करून त्याच्यावर तुम्ही सकारात्मक अशी कृती जर केली आणि ते अंमलात आणलं तर नक्कीच गोष्टी छान होत असतात. फक्त सकारात्मक विचार, दिवस रात्र मी पॉझिटिव्ह विचार करते, पॉझिटिव्ह विचार करते म्हणून पॉझिटिव्ह घडणार नसतं. ऍक्शन मध्ये खूप गोष्टी असतात. लोक काय प्रतिक्रिया देणार आहे किंवा त्याचा काय परिणाम घडणार आहे त्यापेक्षा आधी तुम्ही कृती करणं फार महत्वाचं आहे. आणि ती जर नाही केली तर ती गोष्ट तिथंच थांबलेली असणार आहे आणि तुम्ही फक्त सकारात्मक विचारांमध्येच गुरफटलेले जाणार आहे. त्यामुळे चूक असू द्या, बरोबर असू द्या, तुम्ही तुमचं काम करत राहिलं पाहिजे आणि आत्मविश्वासाने केलं पाहिजे. चुका प्रत्येकाकडनं घडत असतात, पण त्या चुकांवर सुद्धा आपण विचार करून त्याच्यावर काम केलं तर इच्छित अशा यशापर्यंत आपण नक्कीच पोहोचू शकतो. त्यामुळे कुठल्याही समूहात किंवा कामाच्या ठिकाणी आपण वावरत असताना आपला ओव्हर म्हणजे अधिक आत्मविश्वास असण्यापेक्षा जो आपल्या गुणांवर आपल्याला आत्मविश्वास आहे त्याला घेऊन प्रामाणिकपणे जर तुम्ही तुमचं काम करत राहिलं तर तुम्ही नक्कीच इच्छित अशा यशापर्यंत पोहोचू शकता. जेव्हा गोष्टी आपण आपल्या आत्मविश्वासाने करतो त्यावेळेचा आनंद देखील खूप वेगळा असतो. आणि आता आपले जुने लोक सुद्धा म्हणून गेलेले आहेत, ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. म्हणजे काय, लोकांचं तर आपल्याला ऐकायचंच आहे, सल्ला तर आपल्याला घ्यायचंच आहे. 10 प्रकारचे लोक 10 प्रकारचा सल्ला आपल्याला देऊन जाणार आहे, तर प्रत्येक गोष्ट आपण तर करू शकत नाही. पण अशा वेळी तुम्हाला स्वतःला काय वाटतं या गोष्टीकडे तुम्ही जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि तीच गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यात केली तर तुमचा आत्मविश्वास दुपटीने वाढू शकतो आणि तुम्ही करत असलेलं काम योग्य दिशेने जाऊ शकतं आणि त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळू शकतं. त्यामुळे आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचेपर्यंत लोक काय म्हणतात ते किंवा लोक आपला रिस्पेक्ट करत नाही, आदर करत नाही, हे चांगलं आहे, हे वाईटच आहे, हे चांगलं नाही, या सगळ्या बोलण्याकडे तुम्ही अगदी दुर्लक्ष केलं पाहिजे. तरच आणि तरच तुमच्या गोष्टी मनासारख्या होऊ शकतात. म्हणून स्वतःला आधी स्वीकारणं खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा लोक काय करतात, माझं वजन जास्त आहे, माझा रंग चांगला नाही, माझा आकारच असा आहे, मी अशीच दिसते, मी तशीच दिसते, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून पडतात आणि दुसऱ्याशी आपली तुलना करत राहतो. आपण जेव्हा दुसऱ्याशी तुलना करत राहतो पण त्याच्या आयुष्यामध्ये काय कमी हे आपल्याला माहिती नसतं. त्याच्या चांगल्या गुणांशी आपण आपल्या वाईट गुणांची तुलना करत राहतो आणि त्याच्यामुळे आपण नेहमी नकारात्मक राहतो आणि आपलं खच्चीकरण होत जातं. त्यामुळे इच्छित गोष्टीपर्यंत आपण कधी पोहोचतच नाही. आपल्या ह्या संपूर्ण समाजामध्ये किंवा संपूर्ण जगामध्ये आपण कित्येक अशी उदाहरणं बघितलेली आहे की शारीरिक क्षमता अगदी कमी असून सुद्धा लोकांनी त्यांना हवं ते यश मिळवलेलं आहे आणि त्यांच्या इच्छित गोष्टींपर्यंत ते पोहोचलेले आहे. त्याचं कारणच तसं आहे की त्यांनी त्यांच्यातल्या चांगल्या गुणांचा आदर करून, स्वतःचा आदर करून त्याच्यावरती काम केलेलं आहे. त्यामुळे त्या गोष्टी खूप छान पद्धतीने घडलेल्या आहे. आणि प्रत्येकाची एक वेगळी वेळ असते, प्रत्येकाची जर्नी म्हणजे प्रवास हा वेगवेगळा असतो. जसं की कोणाला यश फार लवकर मिळतं आणि कोणाला खूप प्रयत्नही करून ते मिळत नाही. पण अशा वेळी आपण विचार असा नाही करायचा किंवा त्या दुसऱ्या व्यक्तीशी किंवा त्यांच्याशी आपण गोष्टी कधीच कम्पेअर करायच्या नाही किंवा त्यांच्याशी आपली तुलना कधीच करायची नाही. कारण जितका जास्त प्रवास तुम्हाला करावा लागेल त्यावेळेस तुम्ही अनुभव पण तितका जास्त घेतलेला असतो आणि त्याच अनुभवांची शिदोरी घेऊन तुम्ही जेव्हा तुमच्या पुढच्या जीवनामध्ये वाटचाल करत असतात तेव्हा तुम्हाला त्याचा औषध म्हणून नक्कीच फायदा होतो. आणि त्यामुळे प्रवासाला अजिबात घाबरायचं नाही, स्वतःच्या क्षमतेवरती अजिबात प्रश्नचिन्ह निर्माण करायचं नाही आणि सगळ्या गुणांचा पुरेपूर वापर करून आपण आपल्या निश्चित ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तर तुम्ही नवीन नवीन गोष्टी शिकल्या पाहिजे आणि शिकण्यापासून स्वतःला कधीच थांबवलं नाही पाहिजे.
आणि नवीन लोकांशी, नवीन पिढीशी तुम्ही स्वतःचा एक समतोल तुम्हाला राखता आला पाहिजे. त्यामुळे तुमच्या एका व्यक्तिमत्वामध्ये खूप छान असा बदल घडू शकतो. जेव्हा मी स्वतःला स्वीकारलं, स्वतःचे विचार बदलले, त्यावेळी मी म्हणणार नाही की मला खूप मोठं असं यश मिळालं, पण मी माझ्या आयुष्यामध्ये समाधान नक्कीच कमावलं आणि ते देखील तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कमवू शकता. त्यासाठी तुम्हाला स्वतःला स्वीकारणं फार गरजेचं आहे. त्यामुळे स्वतःला स्वीकारा, स्वतःचा आदर करा, छान राहा, स्वतःचं एक छान रुटीन बनवा आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमचं आयुष्य पुढे घेऊन जा. कारण आयुष्य आपल्याला खूप थोडं आहे आणि ते कसं जगायचं आणि कसं स्वतःला ठेवायचं हे सर्वस्वी आपल्या हातामध्ये आहे. या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला जर पटल्या असतील आणि आवडल्या असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.